ठाकरे साहेबांना पाचारण करतो. हम तुम्हारे साथ हैं, तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. ओबीसी की बात करेगा, वही देश में राज करेगा. आज लोहा कंधार विधानसभेचे उमेदवार ॲडव्होकेट बॉल सापडला का तिकडे कुणाला? अजिबात नाही. स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार ॲडव्होकेट चंद्रसेन सोनर यांच्या प्रचारार्थ आज माळाकोळी या गावामध्ये ही सभा होत आहे. सर्व मान्यवर मंडळींचं, मतदार मंडळींचं हार्दिक असं स्वागत करतो. आता माझ्या समोर स्टेजवर उपस्थित असलेल्या लोकांची एक पानभरी यादी आहे. भाषण संपल्यावर घेतो. कारण काय आहे, कुणाच्या स्टेजवर कोण असतं? अरे माणसं आली तर स्टेजवर कोण? अरे चेहरे रापलेली. या बालाघाट डोंगर रांगामध्ये काबाड कष्ट करणारी कोणच स्टेजवर बसलेली माणसं. परेड गाडीचा शर्ट घातलेला एखादा नेता आहे का? आहे का? झब्बा सलवार कुर्ता काय काय काय. अरे ही माणसं कष्ट करणारी माणसं आहे, सर्वसामान्य कुटुंबामधली माणसं आहेत. आणि आज चंद्रसेन सोनार पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहत आहे. हा विश्वास मतदानाच्या दिवसापर्यंत तुम्हाला मला टिकवायचा आहे. मोडी बांधलेले ही मोडी सुटू द्यायची नाही. काय म्हटलं मी? ज्या दिवशी आपण अर्ज भरला ना त्याच दिवशी आव्हान केलं होतं, पैज लावायचं आव्हान केलं होतं की लोहा कंधारचा आमदार कोण असेल तर ते चंद्रसेन सोनार असतील. काय माळाकोळीमध्ये आलं. माळाकोळीमध्ये आल्यानंतर आता गावाचं नाव का पडलं असं? माळेगाव. माळावर बसलेलं गाव माळाकोळी. काय बालाघाट डोंगर रांगा ह्या तुमच्या भागामध्ये थोड्याशा मुख्या होत्या, म्हणजे थोड्या छोट्या टेकड्या होत्या. आणि या बालाघाट डोंगर रांगामध्ये माळाकोळी गावाचं नाव काय? गुगलला गेलं की आता सुशिक्षित माणूस गुगलवर जातो. गुगलवर गेलं की माळाकोळी गावामध्ये गुरु सोपान काका यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये या तरुणांनी शिल्पकलेमध्ये फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात नाही, जागतिक पातळीवरती शिल्पकला नेण्याचं काम केलं. त्या सर्व कुशल कारागिरांना मी प्रथमतः विनम्र असा सलाम करतो. गावात आलं की पावला मंदिरं दिसतात. आता मी त्यावरती जास्त बोलत नाही. पावलावरती मंदिरं दिसतात. म्हणजे विश्वकर्मा असणाऱ्या, निर्भीक असणाऱ्या या गावामधल्या या सर्व तरुणांच्या जिद्दीला सलाम करतो. आणि या गावामध्ये मी छोट्याशा मनोगताला सुरुवात करणार आहे. चंद्रसेन सोनार पाटील निवडणुकीला उभे राहिल्या दिवशीच बहुजनांच्या पोरानं जर निवडणुकीला उभं राहिलं, अरे त्याचं काय हाय? ते कशाला उभं राहिले? ते किती मतं खाईल? कुणाची मतं खाईल? कशी निवडणूक लढल? काय करल? निवडणुकीत प्रचाराला कसं सामोरं जाईल? सभा कशा घेईल? या प्रश्नाने सुरुवात या महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये होते. या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये 50 ते 60% लोकसंख्या ओबीसीची आहे. पण 25च आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसीची भूमिका घेणारे निवडून जातील. मान्य मला,
आम्ही ओबीसीच्या आरक्षणाची लढाई लढलो, चळवळ उभी केली. चळवळ उभी केली, पण एक सक्षम पर्याय देण्यामध्ये आजही आमच्यावरती मर्यादा त्याची जाणीव आहे. पण त्या 25 उमेदवाराच्या यादीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव कुणाचं असेल तर ते चंद्रसेन सुनार माझ्या लोहा कंदारच्या भूमीमधून जातात. काय आहे लोहा कंदारची भूमी? या लोहा कंदारच्या भूमीमध्ये माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, चंदर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, भरशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, वेळर, रामोशी, वडार, लिंगायत, पंजारा, वंजारी, माझ्या मुस्लिम समाजामधल्या 7% लोक बागबान, फुलारी, तेली, तांबोळी, पिंजारी, कासा, किती नावं घ्यायची. गावगाड्यातली 18 पगड जातीची माणसं आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस या स्टेजवर बसलेले आहे आणि त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट चंद्रसेन सुनार. किती माणसं आहेत? हजारो माणसं आहेत. 5000 माणसं जरी पकडली, 5000 माणसाने फक्त 20 मताची जबाबदारी घेतली, किती होतं गणित? 1 लाख. विजय झालाय की नाही झालाय? माळा कोळीला गेलो हजारो माणसं, लोह्याला गेलो हजारो माणसं, गाडीवर हल्ला झाला सकाळ सकाळी त्या पोलीस स्टेशनवर हजारो माणसं, मोर्चा काढला हजारो माणसं. क्रिकेटची मॅच सुरू झाल्यावर बॅट कोणाच्या हातात असते? कॅप्टन. बर, बॅटिंग करणाऱ्या माणसावर सगळ्यांचे कॅमेरे असतात की नाही? बाकीच्याकडे बघितलं जातं का? हिरो कोण असतो? बॅट्समन असतो की नाही? मग लोहा कंदारचा हिरो कोण आहे? काय गावगाड्यातल्या लोकांनी विधानसभेलाच उभं राहायचं नाही. तुमच्या आमच्या पोरांनी आमदारकीचं स्वप्नच बघायचं नाही. काय बरोबर कसं होतं इथलं? खूप तुम्हाला सांगायचं म्हणजे नाट्या गोट्याचं राजकारण, दाजी भाऊजीचं राजकारण. कुणाचं? दाजी भाऊजीचं राजकारण. हे राजकारण या लोहा कंदारच्या भूमीतून हद्दपार करायचं आहे. कंधार लोह्याची कामधेनू कलंबर सहकारी साखर कारखाना चालू आहे का? चालू आहे का? लोहा कंदारला MIDC आहे का? एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आहे का? अरे इंजिनिअरिंग कॉलेज असतं तर माझ्या या माळा कोळीच्या पोरांनी भरून गेलं असतं. कुशल कारागिरी कौशल्य असणाऱ्या पोरांना डिग्री घेता आली असती. पॉलिटेक्निक कॉलेज नाही ना. ह्यांना फक्त आमदार करा कशासाठी? सत्तेतनं पैसा आणि पैशातनं पुरत सत्ता, आणि पुन्हा त्या पैशातनं पुन्हा निवडणूक आली. तुझी किती मत आहेत? मग अशी आमचे बेले साहेब बोलले होते, बरोबर आहे का? तुझी किती मत आहेत? 50. हे घेऊन जा. तुमच्या आमच्या लाख मोलाच्या मताचा बाजार या धनदांडग्या लोकांनी मांडलाय. कोणी मांडला? धनदांडग्या लोकांनी मांडला. धन कुणाकडून मिळवलं? तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खिशातले पैसे ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मुंबईमध्ये राजधानीमध्ये जे सरकारच्या तिजोरीमध्ये जातात, त्या तिजोरीतले पैसे हे चोर दरोडेखोर या मंडळीने तुमच्या आमच्या पैशावरती निवडणुका आल्या की तुझी किती मत आहे? अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. एक व्यक्ती, एक मत आणि लाख मोलाचं मूल्य कुणी दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत, आणि माझ्या माळेगाव मध्ये येणाऱ्या भक्ताच्या किंवा काबाड कष्ट करणाऱ्याच्या ऊसतोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. काय झालं? तुम्ही आम्ही माणसांनी गावगाड्यामध्ये जाती भांडत बसलो. तुम्ही
तुम्ही आम्ही मंडळी गावोगावात भावकी भांडत बसलो. आणि कशासाठी भांडत बसलो? सरपंच पदासाठी भांडत बसलो. कशासाठी भांडत बसलो? पंचायत समिती सदस्य पदासाठी भांडत बसलो. आणि ह्याच्याही पेक्षा वाईट भांडत बसलो सोसायटीच्या चेअरमन पदासाठी. अरे त्या चेअरमन पदाच्या निवडणुकीला किती पैसे घालवावं? गडी चेअरमन झाला की पुढच्या 5 वर्षात एकरभर जमीन त्याला विकावाच लागते. सरपंच झाला आता काही जण म्हणजे असं पालख्या पडून निवडणुका लढतात. डोंगरापासून असलेली जमीन गावापर्यंत येऊपर्यंत अख्खी जमीन विकत आणली मात्र. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत जायची वेळ येते त्यावेळी मग पाहुणे रावळे कोण चिखलीकर अजून काय काय तुम्हीच बोलता. आता मी बोलत नाही. कशाला मोठं करायची या माणसाला? लोहा कंदारच्या भूमीतल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, गावगाड्यातल्या 18 पकड जाती एक झाल्या पाहिजेत. हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही. हा महाराष्ट्र कुणाची मक्तेदारी नाही. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती यांचं आरक्षण चॅलेंज केलं जात आहे. आम्ही मागास झालो आणि आम्हाला आरक्षण द्या. आम्ही मागास झालो आणि आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण द्या. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं तसं दिलं नाही आरक्षण. बाबासाहेबांना ओबीसीचं आरक्षण देत असताना बाबासाहेबांना सुद्धा विरोध झाला या माझ्या देशामध्ये. विचारानं बोलतोय, वेळ दिलाय म्हणून बोलतोय. कारण सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू या मंडळींनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला. तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, त्यांच्याबरोबर स्पृश्यता पाळली गेली होती. तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं, डोंगर रांगामध्ये राहणारा लाजरा बुजरा भित्रा समाज त्याला या देशाचा नागरिक म्हणून सन्मान द्यायचा. तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं तेही आम्ही समजून घेऊ शकतो. पण गावगाड्यातल्या माळ्याला, तेऱ्याला, धनगराला, बंजाऱ्याला, लोणाराला, बंजाराला, बेरडाला, वडराला या माणसांना बाबासाहेब तुम्ही का आरक्षण देताय? लिंगायताला त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, गावगाड्यातल्या दलिताला मी आरक्षण दिलंय, आदिवासीला कायद्याने आरक्षण दिलंय, संविधानाच्या सूचीमध्ये मी त्याची तरतूद केली. पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा कंजार भात राहतोय, बिरडवेडा माणूस राहतोय, मेंढपाळ राहतोय, तांड्यावरती बंजारा राहतोय, वाड्या वस्त्यावरती बंजारी राहतोय, गावगाड्यामध्ये बलुतेदार राहतोय, अलुतेदार राहतोय. या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे, निर्णय प्रक्रियेत आणायचं आहे आणि या लोकशाहीचा नागरिक म्हणून त्यांना सुद्धा मला सन्मान करायचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? किती वर्ष किती वर्ष झाली? देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाल्यानंतर सुद्धा आजही आमचा गावगाड्यातला माणूस जिथल्या तिथं आहे, जिथल्या तिथं काबाड कष्ट करतोय. अरे यांच्या कारखान्याचे धुराडे पेटले की आमची घरे ओस पडतात, गावं ओस पडतात. दसऱ्याच्या दिवाळीच्या टायमाला आमची माणसं ऊसतोडाला तिकडे निघून जातात. अरे या बालाघाट पर्वत रांगामधली माणसं, पैनगंगेच्या तीरावरची माणसं, मांजरा खोऱ्यातली माणसं कधी काळी तुमच्या हातामध्ये तलवारी होत्या आणि तुम्ही युद्ध खेळण्यामध्ये, सरदार गाजवण्यामध्ये माहीर होता. पण आज तुमच्या हातामध्ये ऊसतोडीचे कोयते आलेत, कोयते आलेत की नाही? याला जबाबदार कोण? याला जबाबदार तुम्ही आम्ही माणसं. काय तुम्ही आम्ही माणसं याला जबाबदार आहोत. तुम्हाला सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, तुमचं आमचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी जाणार? चिखलीकराला आमदार कशासाठी व्हायचंय? पाहुणं रावलं, घर दार, पैसा पाणी. अजून कोणतरी पवार महाविकास आघाडीचा नगरसेवक होता पिंपरी चिंचवड मध्ये,
तिकडचं सोडलं आणि आता इकडं मागायला. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपल्या मातीतल्या माणसाला, आपल्या गावातल्या माणसाला, आपल्या भागातल्या माणसाला आणि 18 पगड जातीच्या माणसाला बरोबर घेऊन चालणाऱ्या माणसाला तुम्हाला आम्हाला मतदान करावं लागेल. आम्ही सोशल इंजिनिअरिंग केलं या महाराष्ट्रात. आम्ही या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितोय, होय 18 पगड जातीच्या लोकांनी पैरा केलाय, कारण आजपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर पैरा केला. आजपर्यंत आम्ही तुम्हाला आमदार, खासदार, मुख्यमंत्री बनवलं, पण आमच्या आरक्षण चॅलेंज केलं एका माणसानं. त्याच्या विरोधामध्ये एक शब्द बोलायला ना अशोकराव चव्हाण तयार आहे, ना चिखलीकर तयार आहे. पाया पडते त्यांची मतं पाहिजे. अरे तुमच्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, आमच्या तांड्यावरून, आमच्या वस्त्यावरून जातो, आमच्या मळाकोळीतल्या गावातल्या प्रत्येक कष्टकऱ्याच्या गावातून जातो. आमच्या आरक्षणावर तुम्ही बोलत नाही. जरांगेच्या मताची तुम्हाला भीती वाटते. आमची मतं नाहीत का? गावगड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे. मगाशी सांगितलं मी तुम्हाला, अरे तुमच्या मताची किंमत लाख मोलाची आहे. हे मत 1000 रुपयाला, 500 रुपयाला विकायचं नाही. विकायचं कारण हे जर मत विकलं, हे जर तुम्ही मत विकलं तर तुमचं इमान तुम्ही विकलं, तुमची इज्जत, संविधानाचा हक्क तुम्ही विकला. अरे पूर्वी राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा, राजा मातेच्या उदरात राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा. आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो. कुठल्या जन्माला येतो? आता राजा कुठं जन्माला येतो? मतपेटीत जन्माला येतो. बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुम्हाला आता शासनकर्ती जमात बनायचं आहे, आणि तुम्ही आम्ही काय बनलो? काबाड कष्ट करणाऱ्या जमाती बनलो. असंच म्हणजे तुमच्या मताला किंमत दिली त्या माणसानं, त्या महामानवानं, आणि तुम्ही मात्र त्या लाख मोलाच्या कोण चपटी घेतली. निवडणूक आल्या की चपटी. आमच्या मताची किंमत काय? चपटी. 500 रुपये. अरे नवरा बायको कामाला गेला, 1 दिवसाची किंमत, 1 दिवसात तेवढे पैसे तुम्ही कमवताय की नाही कमवताय? मी माळेगावच्या खंडोबाच्या नगरीमधून तुमच्याशी बोलतोय. काय हा महाराष्ट्र म्हटलं, यांच्या बापाची जागीर झाली हा महाराष्ट्र. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय तर या माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला या. त्या जत्रामध्ये 18 पगड जातीची माणसं आणि 1 महिनाभर तिथं येतात. हा खरा महाराष्ट्र आहे. काय झालं मगाशी बेले साहेब तुम्ही बोलला, बेले साहेब तुम्ही मगाशी बोलला, भटक्या विमुक्त जाती जमातीचं काय झालं माहितीये? काय आहे भटक्या विमुक्तांचं भांडवल? आता भटक्या विमुक्तांचं भांडवल एवढंच आहे, आडं मेढं 12 खुट्ट. आता तुम्हाला समजावून सांगतो, पुढून सांगतो गावगाड्यातली माणसं. एखादा नाथपंथी रवडी गोसावी, एखादा कुरमुड्या जोशी, एखादा मसन जोकी, एखादा वासुदेव, एखादा गावगड्यातला गोंधळी. अरे ज्या माणसाने या माझ्या महाराष्ट्राच्या लोकदैवताची उपासना केली, गावातल्या खंडोबा, बिरोबा, धुळोबा, भवानी देवी या दैवतांची उपासना केली, त्या उपासकांच्या वाट्याला काय आलं माझ्या या महाराष्ट्रात? तर आड मेढ 2, आड म्हणजे आडवं आड आणि 2 मेढ्या, आणि त्या पालाला इकडून 6 फुट्या आणि इकडून 6 फुट्या. आड मेढ 12 फुट. आमच्या भटक्या विमुक्तांचं भांडवल काय? उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. काय? उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. अरे गावातल्या घिसाड्याला आजही त्या व्यवस्थेमध्ये
8 दिवसाच्या पलीकडे एका गावात राहता येत नाही. गावातल्या पारध्याला, गावातल्या नागपट्टी गौरी गोसाव्याला आजही गावामध्ये 10 दिवसाच्या पुढे राहता येत नाही. बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत हा सुग्रास असा स्वयंपाक, घटनेचा स्वयंपाक, लोकशाहीचा स्वयंपाक, योजनांचा स्वयंपाक, आरक्षणाचा स्वयंपाक या पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. तर आमच्या चिखलीकरानं, आमच्या अशोकराव चव्हाणानं, आमच्या शरद पवारानं, आमच्या देशमुखानं, पवार पाटील देशमुख यांनी, या वाढप्यानी हा स्वयंपाक पंक्तीला बसलेल्या लोकांना वाढला नाही तर पाहुण्या रावळ्यांना वाढला, तोंड बघून वाढला. वाढला की नाही वाढला? अरे कारखाना द्यायची वेळ आली की शरद पवारांनी कुणाला दिला कारखाना? पुतण्याला दिला की नाही? आमदारकीचं तिकीट द्यायची वेळ आली, कुणाला दिलं तिकीट? पाहुण्याला दिलं की नाही? अशोकराव. कुणाला दिलं अशोकरावचं तिकीट? खतगावकर. आता मुलगी, बाप मुख्यमंत्री, हा मुख्यमंत्री, मुलगी आता आमदारकीला, आणि हाच माणूस त्या अंतरवली सराटीला 10 वेळा गेला. माझ्या नांदेडच्या भूमीमधून माझा लिंगायत समाज असेल, गोल्हेवार समाज असेल, बंजारा समाज असेल, वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, हटकार समाज असेल, अरे आम्ही तुम्हाला मतं दिली नाही? दिली का नाही दिली? तुम्ही मुख्यमंत्री कुठून झाला? आणि आमच्या हिताची भाषा. आता मी माळाकोळीत उभा आहे, खूप काही बोलता येतं मला. आता ही लिंबोटी धरण आहे, या धरणामधून पाणी लिफ्ट करून माळाकोळीला येऊ शकते की नाही? येऊ शकते की नाही? किती पैसे लागतील? तुम्हाला उदाहरण सांगतो. हे बघा, या महाराष्ट्राचा विकास होतोय, झाला पाहिजे की नाही? झाला पाहिजे की नाही? बरोबर आहे का? वरळी श्रीलिंक झाला की नाही? मी वेळोवेळी उदाहरण देतो बरं का. अटल सेतू झाला की नाही? समृद्धी महामार्ग झाला की नाही? आता आपल्या इथनं बी भला मोठा महामार्ग झाला की नाही? अरे आपल्या घरावर स्लॅब टाकायचं म्हणलं आपल्यावर काय वेळ येते? एवढा मोठा झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. झाला पाहिजे की नाही? विकास झाला पाहिजे की नाही? हजारो लाखो करोड रुपये इथे खर्च होतात, मोठमोठे उड्डाण पुढे बांधले जातात, मेट्रो सुद्धा इथे येते. पण त्याच मुंबईमध्ये, त्याच पुण्यामध्ये आणि गावोगावी ज्या झोपडपट्ट्या, अरे जमिनीशी समांतर पालन करून आजही इथे 50% लोकसंख्या बकाल जीवन जगते. पैसा पैशाकडे जातो, श्रीमंत श्रीमंतीकडे जातो आणि गरीब गरिबाकडे जातो. जातो की नाही? निवडणुका आल्या आणि निवडणुका गेल्या. तुमचं आमचं काय? काही माणसं म्हणतात बघा, काय करायचं आपल्याला निवडणुकीचं, आपल्या जीवनात काय फरक पडणार आहे? किती वैतागलाय बघा माणूस, गावगाड्यातला माणूस, कष्ट करणारा माणूस. काय करायचं आपल्याला निवडणुकीचं? पण गावगाड्यातल्या 18 पगड जाती मात्र एकत्र यायला लागले. सोनार पाटील या लोकांनी ठरवलंय. मी एक घोषणा देतो तुम्हाला, काय करायचं? लोकांना विश्वास करायला पाहिजे, लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला पाहिजे. माझ्या लोहा कंदारामध्ये आमचे नेते सावकार, काय नाव त्यांचं पहिलं? गजाननराव सावकार, सूर्यवंशी, डॉक्टर संजय पवार, आमचे चव्हाण साहेब, भुसळे साहेब, बेले साहेब, सगळ्यांची नाव घेणार आहे मी. ही सगळी मंडळी ठामपणे उभे राहिले चंद्रसेन सोनार पाटलांच्या पाठीमागे. आम्ही हा सांगावा, महाराष्ट्राच्या अनेक विधानसभेमध्ये आम्ही दिलाय. हे गणित फक्त लोहा कंदार पुरतं नाही. वेळ पडली तर आम्हाला लातूर मध्ये सुद्धा अर्चना पाटलाला मतदान करा म्हणून सांगितलंय. आम्हाला इकडे गणेश दादा आहेत, तिकडं मुखेडला
तुषारजी राठोडे, धनुभाऊ मुंडे. आता काल आले होते प्रचाराला, समजून घ्यायचं. ऐका ऐका, मनावर घ्यायचं. ठरलंय का नाही आपलं? ये अंदर की बात है. अरे या माणसाने आता मगाशी खूप जणांच्या तोंडून ऐकलं, आता बोलावं लागलं माणसाला. पंकजाताईंचा पराभव झाला. झाला की नाही पंकजाताईंचा पराभव? अरे लोकनेता गोपीनाथराव मुंडे, तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेला एक माणूस, त्या भगवान गडावरती माझ्या ऊसतोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि त्या मजुरांनी मग पुढच्या 6 महिन्यासाठी ऊर्जा घ्यावी. तोच गोपीनाथराव मुंडे मुंबईला जावं, त्याला दिल्लीला जावं, उदयन महाराजाच्या खांद्यावर हात ठेवावा. महाराज, मी तुम्हाला आमदार करतो, मी तुम्हाला मंत्री करतो. ज्याला आमदार व्हायचंय, ज्याला खासदार व्हायचंय, ज्याला मंत्री व्हायचंय, ती सगळी माणसं गोपीनाथराव मुंडेंकडे बघायची. कारण गोपीनाथराव मुंडे यांच्या हातामध्ये जादूची छडी होती, जादूची. गेला माणूस बिचारा. तो माणूस असता तर तुम्हाला तिकीट मागायची वेळ नसती आली. नाही मिळालं सुरनार पाटलाला तिकीट. अरे जनतेने ठरवलंय आरक्षणवादी आघाडी. अरे ओबीसीच्या बाजूनं, आरक्षणाच्या बाजूनं ठामपणे उभं राहिलं. वाघाचं काळी लागतं, वाघाचं. आणि लय आमदार खासदार बघितलं, ओबीसीच्या बाजूने एक सुद्धा बेटा आपल्या बाजूने बोलायला तयार नाही. ये म्हणून आमच्या तांड्यावर, वाड्यावर, रस्त्यावर, मग तुला दाखवतो काय असतं. उल्लू बनवता आमची माणसं काही कानाने बिड्या वाटतात का धोत्रावर येऊन करतोय आम्ही? कळत नाही का आम्हाला? आपल्या हातात मोबाईल आहे की नाही? महाराष्ट्र अख्खा ऐकतोय. आता गावगाड्यातल्या लोकांनी ठरवलंय की आम्हाला आमच्या हिताची भाषा बोलणारा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायचा. अजून एक गणित सांगतो, लय वेळा सांगितलंय. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा. राजसत्ता आणि राजपाट, राजदंड जोपर्यंत तुमच्या हातात येणार नाही, तोपर्यंत तुमच्या हिताचा कायदा लिहिला जाणार नाही. जोपर्यंत या महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद या बहुजनांच्या पोरांच्या हातात येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीही पैसे देणार नाही. महसूल मंत्री विखे पाटील, महसूल मंत्री पतंगराव कदम, महसूल मंत्री नारायण राणे, अर्थमंत्री अजितदादा. एकच वादा काय त्या खात्याला माहितीच नाही. अजित दादाला मंत्रीपद द्यायची वेळ आली, अर्थमंत्री. काय चाललंय, काय उल्लू बनवतोय. एकदा शिक्षण मंत्रीपद घ्या ना. काय संबंध आहे का शिक्षणाला त्यांचा? काय उल्लू बनवतोय. मी जबाबदारीने बोलतोय बरं का. महाराष्ट्रात आता मी ज्या जातीत येतो, मी धनगर समाजात येतो, मेंढपाळाचा पोरगा आहे. दुर्दैव सांगतो, दुर्दैव 2 नंबरला लोकसंख्या म्हणजे बरं का. राजकीय विचारवंत म्हणतात धनगराची संख्या 2 नंबरला, पेपरवाले म्हणतात धनगराची संख्या 2 नंबरला, टीव्ही वाले म्हणतात धनगराची संख्या 2 नंबरला. महाराष्ट्रात आमदार मंत्री एकच, विधान परिषद निवडून गेलेला एकच. गावागाड्यात 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराची जर ही अवस्था असेल, तर मग गावातल्या सुतार, लोहार, कुंभार, आता आमच्या इथे वडार समाजाचे बेले साहेब असलेले आहेत. बेले साहेब एक तर बेले रामोशी या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला का?
एक तर कुंभार केला का, एक तर नाभिक केला का. आमचा चंद्रशेखर सुरनार पाटील आमदार झाला ना, आणि कधी काळी पुढच्या काळात जर ओबीसीची सत्ता महाराष्ट्रात आली तर बलुतेदाराचा प्रत्येक बलुतेला म्हणजे प्रत्येक, अरे आमच्या निर्मिक जाती आहोत आम्ही. तुमचं माळाकोळी तर निर्मिकाचं गाव आहे, शिल्पकलेतले निर्मिक. या निर्मिकांचं एक महामंडळ असेल आणि त्या महामंडळाला आता काय करणार, आता बोलू शकतो, पण एक आशावाद तुमच्या मनामध्ये निर्माण करतोय. माझ्या लोकशाहीचा अर्थ इथल्या धन दांडग्यांनी, जात दांडग्यांनी तुमच्या आमच्या टाळूवरती मिऱ्या वाटण्याचं काम केलंय. मतं कोणाची, तुमची आमची. आणि आमदार खासदार कोण, मग अशी घोषणा दिली कोणीतरी, वोट हमारा और राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. मतं कोणाची, आमची. अरे आम्ही एक उदाहरण सांगतो, एक 2-3 उदाहरण सांगतो आणि म्हणून थांबतो. आता आमच्या भट्टेवरती जाते बरं का, काय तुम्ही आम्ही किती प्रामाणिक असावं, तुम्ही आम्ही किती असावं. दादा ऐकतं पोत्यावर बसलं, चिखलीकडे आलं आणि गाडीला ब्रेक लावून त्यांनी माझ्याकडे बघितलं. गाडी खुश, गाडी असा गाडीवर काय रेसच करते. चिखलीकडे आलटण माझं नाव घेतलं, पवार आलटण मला पाठीवर म्हटलं, खुश. बरोबर आहे का. अरे गावगाड्यातली बघा तुम्ही, आम्ही सगळे विजयंती मधली माणसं, आमचा वसुद्या असू द्या, कुर्मदा जोशी असू द्या, पारधी असू द्या, मसनजोगी असू द्या, ही माणसं ज्यावेळी एखाद्या बंगल्यासमोर जातात, कसा बरं धान्य ती माता भगिनी त्यांच्या सुपातून त्यांच्या झोळीमध्ये वाढते. त्यांनी तुम्ही परत 4 दाणे उचलतो आणि परत आईला देवेशी लिंबी महामंडळाला 5-10 कोटी, वसंतराव नाईक महामंडळाला 5-10 कोटी, महात्मा फुले आर्थिक विकास मंडळाला 5-10 कोटी, संपला ओबीसीचा हिस्सा. आणि या बहादरांचा जर एखादा कारखाना बंद पडला, 125 कोटी, 150 कोटी, 500 कोटी, आणि हे एवढं पैसे घेतलं पुन्हा कारखाना बंद. निवडणुका जवळ आल्या, 100 कोटी. निवडणुका, सहकार वाचवायचा आहे. काय वाचवायचं आहे, सहकार वाचवायचा आहे. निवडणुका जवळ आल्या, पैसे वाटतात हे सांगा ना. पुन्हा त्या पैशातलं भागदर मग लगेच वरता पिस्तेल. आणि आम्ही, अरे गावगाड्यातल्या माणसाने तुम्ही आम्ही काय केलं, हातामध्ये फिकेचा कटोरा घेतला, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला अनुदान द्या, आम्हाला स्कॉलरशिप द्या. अरे ज्या ज्या माणसाला तुम्ही मतदान दिलं त्या माणसाच्या गचुटीला धरून जागेवर थांबवलं पाहिजे. थांबवलं पाहिजे का नाही थांबवलं पाहिजे. तुमचे हक्क आणि अधिकार, भीक मागितल्यानं भिक्षा मिळते, पण हक्क आणि अधिकाराच्या लढाईमध्ये मान सन्मान इज्जत मिळते. राजसत्ता आणि राजकारण म्हणतील का, सुनोर पाटील उठा उठा, चला तुम्हाला तिकीट देतील का, चिखली का फिकली का कोणाची देतील नाही. गावगाड्यातल्या लोकांनी जातीची युती करावी लागेल, राजकारणाची शेती तुम्हाला मला करावी लागेल. काय करावं लागेल, करावं लागेल की नाही करावं लागेल. काय झालं माहितीये का, बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये म्हटले होते, ऐका बरं का, भ्रांत देऊ नये का, कळलं पाहिजे हो, हा महामानव का म्हणतात यांना महामानव. बाबासाहेब म्हटले होते की एक महिला तिचं तानं लेकरू कडेवरती घेऊन जेवढ्या अंतर ती चालू शकते तेवढ्या अंतरावर दवाखाना असला पाहिजे. बरं का, काय म्हटले होते बाबासाहेब, ज्या घरामध्ये महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधार्थ डोंगराला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही. माझ्या बंजारा समाजाच्या तांड्यावरनं महिला कुठं जातात, ऊसतोड मजुरीला. माझ्या बंजारी समाजाची लोक कुठं जातात, ऊसतोडीला. माझ्या धनगर समाजाची लोक मेंढपाळीचा व्यवसाय करायला कुठं जातात. मग तुम्ही आम्ही जर बाबासाहेब समजून घेतले असते तर तुमच्या आमच्या माता भगिनीवरती मान खाली घालायला लागणारी कामं करायला लागली नसती. का बोलतो मी महिलाच्या बाजूने, महिलाचं शरीर
कुठल्या आरोग्याच्या सुविधा माझ्या महिलांना मिळतात? ऊसतोडीच्या रानामध्ये मोळ्या घेऊन त्या बैलगाडीवर त्या मोळ्यावर न्यायच्या, वरती कासरा धरून बैल पकडायची, तिचा जोडीदार खाली त्या बैलगाडीला हात लावलेला असतो. कधी गाडी उरळते, बैलांना फास लागतो आणि तो मग तो जोडीदार तो शिवाय धरून खाली काढत असतो आणि ते चित्र एखादा पत्रकार टिपतो, पेपरामध्ये येतो. बघा माझी महाराष्ट्रातली महिला शरदचंद्रजी पवार. मी नेहमी तुमच्यावर टीका करतो, कारण या शरद पवारांना माझ्या महाराष्ट्रातला गावगाड्यातला बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती गावगाड्यातली ही लोक आणि ह्यांचं अंतकरण कळलं असतं तर शरद पवार नावाचा माणूस देशाचा पंतप्रधान झाला असता. यांना फक्त निवडणुकीचं व्याख्यान कळलं, आमचं अंतकरण नाही कळलं. पवार साहेब लाज वाटते, लाज. नीती कुणालाही माफ करत नाही. ज्या इंग्रजांच्या डोक्यावरनं त्यांच्या सत्तेचा सूर्य मावळत नव्हता, अर्ध्या जगावर इंग्रजांचं राज्य होतं. आता त्यांच्या देशाचा आकार एका ठिपक्या एवढा आहे. पवार साहेब नीती तुम्हाला माफ करणार नाही, तुम्हाला घरी बसावं लागेल. कारण गावगाड्यातली माझी पोरं जागी झाले, गावगाड्यातली पोरं जागी झाले. म्हणजे पुरोगामी नेता. काय नेता? पुरोगामी नेता. भाषण सुरू झाले, महात्मा फुले, शाहू महाराज, ह्यांचं पानच हालत नाही आमच्या महामानवांचं नाव घेतल्याशिवाय. आणि राजकारण मात्र काय करायचं? अजितदादा, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, परत अजून रोहित पवार, आज आपण युगेंद्र पवार. आणि तुम्ही आम्ही घे झेंडा दे घोषणा, घे झेंडा दे घोषणा. निवडणुका गेल्या, ये रे माझ्या मागल्या ताट गड्या चांगल्या. कधीतरी हसत बघा ना, ज्या नाक असतं टोकदार ना, भरदार मिशा, दाढी. अरे तुमच्या आमच्यातली पोरं उभी राहिलेले सत्तांड ठोकलं ना, अरे जमीन सुद्धा हलवते. कोण आहेत कोण? अरे काल परवा त्या पाचोटी गावात मी जात होतो, तोंडाला असं बांधलं. कसं बांधलं? अशी तोंड बांधून आली आणि गाडीच्या मागच्या काचेवर दर्शनला. अरे गाड्या जागेवर थांबवल्या आणि कुणाच्या हिंमत आहे या मी पुढं. एक तास त्या गावात थांबले. हा संघर्ष करावा लागेल, हा संघर्ष उभा करावा लागेल. माझ्या महात्मा बसवेश्वरांचं राज्य अनुभव म्हणतात, प्रत्येक कारागिराला संधी, प्रत्येक जातीच्या माणसाला निर्णय प्रक्रियेत स्थान. 12व्या शतकात अरे जगामध्ये लोकशाहीचा उगम नव्हता, त्यावेळी महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीचं तत्व जगाला दिलं होतं. 12व्या शतकात माझा संत सेवालाल भगवान बाबा, एक भगवान बाबाचं उदाहरण सांगतो बरं का. पंकजताईंचा पराभव झाला, हे आजकाल त्रास नाही. मुंडे साहेबांना बी त्रास दिला. मुंडे साहेबांना एकदा ह्याच शरद पवारांनी त्या बीड जिल्ह्यातली सगळी माणसं फोडली, एकटे मुंडे साहेब उरले होते. परत नव्या जोमानं उभे राहिले. बारक्या 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 पोरांना पंचायतीचं तिकीट, जिल्हा परिषदेचं तिकीट, नवीन पोरं उभी केली. अख्खा बीड जिल्हा ताब्यात घेतला. त्याच पंकजताईंचा पराभव, त्या संघर्ष नेत्याच्या मुलीचा पराभव त्याच बीडमध्ये करायला लावला त्या शरद पवार नावाच्या माणसानं. बोलू बोलू. अरे भगवान बाबा, अरे एक संत माणूस, त्यांच्या विरोधामध्ये त्या काळी आता जे आपल्याला विरोध करतील की नाही, नाना पाटील नावाचा एक कम्युनिस्ट नेता बीडचा खासदार होता. बघा जुने माणसं असतील त्यांना आठवत असेल. त्या नाना पाटलांकडे तक्रार घेऊन गेले
आणि म्हणले तो भगवान बाबा इंग्रजांचा हस्तक आहे आणि तो माणूस आपल्या चाड्या चोऱ्या करतो, हा माणूस आपल्या विरुद्ध वागतोय. मग क्रांतिशिव नाना पाटील भगवान बाबाला भेटायला गेले, पदरचं सांगत नाही बरं का. भगवान बाबांना भेटायला गेले, त्यांचे विचार ऐकले आणि तेच क्रांतिशिव नाना पाटील त्यांच्या पायावरती नतमस्तक झाले. भगवान बाबांना सुद्धा सोडलं नाही यांनी. तुम्हा सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, भगवान बाबांना सोडल्यानंतर तुम्ही आम्ही कोण? पण तुम्ही आम्ही जर एक झाले आणि मतपेटीत जर ताकद दाखवली ना, हेच माणसं तुमच्या घरापर्यंत नाही जर लोटांना घेत आली तर माझं नाव दुसरं. आता आपल्या जिल्ह्यातला मुखेड तालुका, बरोबर आहे का? ध्यान देऊन ऐका, या आम्हाला खोलीतल्या माणसानं आपल्या पाहुण्या रावळ्यांना, चव्हाण साहेब आपल्या पाहुण्या रावळ्यांना सांगावा द्या, तुषार राठोड यांना गावबंदी घातली. काय घातली? आमच्या गावात यायचं. अरे बंजाऱ्याचं पोरगं तांड्यावरनं जातं महाराष्ट्राच्या विधानसभेत, तांडा वस्ती सुधारणेला काहीतरी आणत असेल, मुली भाषा बोलत असेल, त्याला गावबंदी घातली. आजची घटना आहे. गावबंदी घातली, गावबंदी. आणि तुम्ही आम्ही, तुम्हाला माझा सल्ला आहे, गावगावातल्या लोकांना महात्मा फुलेंच्या शब्दात सांगतो, सत्य वाचून सकल कळा झाल्या अवकळा. तुम्हाला एकत्र यावं लागेल, तुमच्या हिताची भाषा बोलावी लागेल. बजेट आहे ना, बजेट 4.5 लाख कोटी आहे. आपली जर माणसं आमदार झाली ना, 5-25 पोरं त्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पायरीवर उभी राहिली ना, आमच्याशिवाय सत्ता बनवू शकत नाही. ही आमची पहिली पायरी आहे. गावगाड्यातली लोक एकत्र झाले. अरे उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तेजस्वी यादव, लालू यादवची सत्ता गेली की नितीश कुमारची सत्ता येते, आणि नितीश कुमार खाली गेला की पासवान आणि यादवाची सत्ता येते. एक ओबीसी खाली गेला की दुसरा ओबीसी मुख्यमंत्री होतो. तमिळनाडूत तेच, उत्तरांचलमध्ये तेच, आणि माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र सोन्या गोम्या खाली गेला, सोन्या गोम्या खाली गेला की ढवळ्या पवळ्या सत्तेवर येतो. तुमचं आमचं काय? अरे मागची 5 वर्ष अशी होती की या महाराष्ट्रातला एक सुद्धा पक्ष सत्य वाचून राहिला नाही. सगळ्यांनी गंगत घोडे नांगून घेतलं. शिवसेना सत्य, काँग्रेस सत्य, राष्ट्रवादी सत्य, भाजपा सत्य, पुढे राहिला आलटून पालटून 2.5 वर्ष गेली, 2.5 वर्ष गेली, आणि तुम्ही आम्ही कुठं? जैसे थे बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही गोष्टी सांगता येत नाही. गावगाड्यातल्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्ही बाबासाहेबांना नाही समजून घेतलं, तुम्ही बीपी सिंगाला नाही समजून घेतलं, तुम्ही लोकनेता गोपीनाथराव मुंडेंना थोडं समजून घेतलं, पण पूर्ण नाही समजून घेतलं. अरे मी सांगण्यातून इथं आलोय. सांगली आणि सोलापूरच्या, पंढरपूरच्या पलीकडे माझं गाव आहे. पण मी काय सांगायला लागलो तुम्हाला की आमच्या गावामध्ये आम्ही लहान होतो, अगदी हात चड्डीवर वगैरे आम्ही शाळेत जायचो. आमच्यातली म्हातारी कोतारी माणसं आम्हाला म्हणायची की आपल्या समाजामध्ये मुंडे नावाचा एक माणूस तिकडे लय मोठा माणूस आहे. आम्ही कोण? धनगर समाजाची माणसं. आम्हाला काय म्हणायचे? आपल्या समाजात एक धनगर म्हणजे धनगराला वाटायचं की गोपीनाथराव मुंडे आमचा आहे, बंजाऱ्याला वाटायचं की गोपीनाथराव मुंडे आमचा आहे, माळ्याला वाटायचं की गोपीनाथराव मुंडे आमचा आहे, लिंगायताला वाटायचं की गोपीनाथराव मुंडे आमचा आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन नेतृत्व एस्टॅब्लिश करणारा गोपीनाथ. खूप वाईट वाटतं या गोष्टी बोलत असताना. काही माणसं बघा, अलीकडचे ओबीसीचे नेते गप्प बसतात, बिचारे बोलतच नाही. पण गोपीनाथराव मुंडे असा नव्हता. भारतीय जनता पार्टीचा राष्ट्राचा नेता. देशाच्या संसदेला 2011ला ओबीसीच्या प्रश्नावर घेराव घातला होता. जात निहाय जनगणनेची मागणी तिथे चालू होती आणि संसदेच्या भोवती ओबीसीचे नेते गेले होते. स्वर्गीय रामविलास पासवान, लालू प्रसाद यादव, माननीय समीररावजी भुजबळ त्यांनी खासदार होते. या सगळ्या मंडळींची मागणी होती की आमच्या ओबीसीचा हक्क अधिकार आम्हाला बजेट मिळू द्या, आम्हाला कायदेशीर तरतुदी करा.
गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस त्यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टीचा राष्ट्राचा नेता असताना सुद्धा माझ्या ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्या संसदेच्या भोवती त्या घेरावामध्ये भाषण होता. आमच्या 60% लोकांच्या मताची काळजी नाही यांना, कारण तुम्ही विकली जाता हे यांना माहिती आहे, कुणाला काय लागतं हे यांना माहिती आहे, चिखलीकरला माहिती आहे किती पैसे वाटल्यावर कोण काय करतं. नाही, हा अंदाज खोटा ठरवायचा आहे तुम्हाला मला. आणि माझ्या लोहा खंडांच्या भूमीतनं हे जर परिवर्तन सुरू झालं, अरे हे परिवर्तन लोहा खंडांच्या नुसत्या भूमीचं नाही तर माझ्या माळेगावच्या खंडोबाच्या खंडात तलवारीचं आहे. माझा माळेगावचा खंडोबा हर एक जातीचं कुलदैवत आहे, हर एक जात. अरे ब्राह्मणाचं सुद्धा कुलदैवत, अरे मारवाड्याचं सुद्धा कुलदैवत खंडोबा आहे. माणसा का म्हणतो? जरांगे नावाचा माणूस कुठून आला? अरे जय भवानी जय शिवाजी म्हटलं की महाराष्ट्रातला माणूस 18 पगड जातीच्या माणसात ऊर्जा निर्माण व्हायची. जय भवानी जय शिवाजी म्हटलं. आणि त्या जरांगीनं काय केलं आजकाल गेल्या वर्षभरात? जय भवानी जय शिवाजी म्हटलं तर आमच्या ओबीसींच्या, दलितांच्या, मुस्लिमांच्या मनात दहशत निर्माण होती, भीती निर्माण होती. कुणीकडे घेऊन चाललाय महाराष्ट्र? ज्या शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी आम्हा बलुतेदारांनी, आम्हा 18 पगड जातीच्या लोकांनी जीवाची कुर्बानी केली. कोण होता? जीवा महाले नाभी, शिवा काशी नाभी, बेहरजी नाईक, माझ्या बेरड समाजातला धनोजी धनगर, तोरणा किल्ला छत्रपती शिवरायांना दान करणारा धनोजी धनगर. कोण होता? रायगडाची निर्मिती करणारा बेलेसाहेब, हिरोजी इटळकर, काय इंदलकर काय काय त्याच्यावर लिहिलेलं अक्षरच करत. कोण म्हणते काय, कोण म्हणते काय? इटळकर, हिरोजी इटळकर. माझ्या वडार समाजाच्या माणसाने इतक्या शिल्पकलेची, आणि त्या रायगडावर पायी चालत जमायला जमत नाही. कशा शिळा नेल्या असतील, कशा रचल्या असतील, कसा किल्ला निर्माण केला असेल. आणि म्हणते काय म्हणलं ते बोचको काय म्हणलं पाहिजे का? बरोबर आहे का चुकीचं आहे? काय म्हणलं माहितीये का तो? म्हणला कमी गुणवत्तेच्या माणसाच्या हाताखाली आम्हाला काम करायला लागतं. ऐकलं नाही तुम्ही सगळ्यांनी? कमी गुणवत्ता कुणाची? आमच्या सगळ्या 18 पगड जातीतल्या दलितांच्या, म्हणजे रिझर्वेशन पॉलिसी. आणि किती 1% सुद्धा फरक नाही मार्कामध्ये. गडी काय म्हणला? कमी गुणवत्तेच्या माणसांच्या हाताखाली आमच्या पोरांना काम करावं लागतंय. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये ज्या बहिर्जी नायकानं गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून काम केलं, त्या बहिर्जी नायकाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद ही माझ्या हिरोजी इंदलकरच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करते. तुम्ही आमच्या गुणवत्तेवर, अरे आमच्या जीवा महालेनं, शिवा काशल्यानं जीवाची कुर्बानी केली. मलाही मेहतर माझ्या मुस्लिम समाजामधला सैनिक आग्र्यावरून शिवाजी महाराजांना पाठवलं आणि स्वतः शिवाजी महाराजांच्या वेशात तिथं बसला. काय झालं असेल त्या मदारी मेहतरचं? कल्पना करते का तुम्हाला? काय झालं असेल त्याच्या शरीराचं? आणि तुम्ही आमच्या गुणवत्तेवर शंका घेता. 18 पगड जातीच्या माणसांना भावना नाही, आमच्यामध्ये गुणवान माणसं नाही. अरे रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटवणं आहे, रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्व आहे. रिझर्वेशन म्हणजे त्या समूहातला माणूस निर्णय प्रक्रियेत आला पाहिजे म्हणून रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. भातर म्हणतो तर रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव. ओबीसीने आमच्या वाट्याचं खाल्लंय, तुझ्या बापाचं खाल्लंय. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. काय बोलावं, किती बोलावं? ऍडव्होकेट चंद्रसेन सोनारांना तुम्हाला मतदान करायचं. अनेक आरक्षणाचा एक विषय सांगतो. किती वाजले? 5 मिनिटं. एक शेवटचं उदाहरण सांगतो. आरक्षणाचा अर्थ समजावून सांगतो, आपल्या प्रतिनिधित्वाचा अर्थ पण समजावून सांगतो. काय आहे प्रतिनिधित्व म्हणजे? काय आहे आमदारकी म्हणजे? तुमचा आमचा माणूस
अरे लोकांच्या नरड्यात टाकल्यापेक्षा, त्या चिखलिकाच्या नरड्यात टाकल्यापेक्षा आपल्या पडद्यात टाका, उठवड्यात टाका. कधीतरी उभून येईल, कवा तरी बोलेल. काय झालं? आरक्षण पॉलिसी आल्यावर, बरं का, ध्यान देऊन ऐका सगळ्यांनी. आरक्षण पॉलिसी आल्यानंतर एक माझ्या दलित समाजातलं पोरग कलेक्टर झालं. आरक्षणाचा अर्थ माझ्या गावगाड्यातल्या काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला समजावं म्हणून हे उदाहरण सांगतो. बाबासाहेबांना त्या दलित समाजातल्या कलेक्टर झालेल्या मुद्या पोराला बोलवून घेतलं. पोरग बिचारे घाबरलो. आता बाबासाहेब एवढा मोठा माणूस मला काय काम सांगणार, मला काही मार्गदर्शन करणार का, मला काही सूचना करणार का? बाबासाहेबांनी त्याला बोलवून घेतल्यावर त्याला सांगितलं, तुझी लाल दिव्याची गाडी, तू आता कलेक्टर झालायस, तुला आरक्षणाच्या माध्यमातून तुझ्या समाजाचं, तुझ्या या प्रवर्गाचं तुला प्रतिनिधित्व करायची संधी मिळाल्या. तू कलेक्टर झालायस तर तुझी लाल दिव्याची गाडी हम रस्त्यावर घेऊन ऑफिसला जाऊ नको, तर तुझी लाल दिव्याची गाडी तू ज्या समाजातनं पुढे आला त्या समाजाच्या गल्लीमधनं, मोहल्ल्यामधनं, वाड्यावरनं, रस्त्यावरनं फिरून जा. आम्हाला गोष्ट संपली नाही. मग तो कलेक्टर मुलगा बाबासाहेबांना म्हणला, बाबासाहेब असं केल्याने काय होईल? बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं, बाबा मी तुम्हाला आरक्षण दिलंय, पण या आरक्षणामुळे प्रत्येकाच्या घरात कलेक्टर नाही होणार, प्रत्येकाच्या घरात नोकरी नाही मिळणार, प्रत्येकाच्या घरामध्ये जिल्हा परिषद सदस्य नाही होणार. आरक्षण म्हणजे आमची पोरं गरीब झाल्या की आणि आमच्या पोराच्या नोकऱ्या गेल्या त्या माझा समाज मला आता चक्कर आल्या. काय? अरे आमदार तुम्ही, खासदार तुम्ही, मुख्यमंत्री तुम्ही, 29 पैकी 22 मुख्यमंत्री तुमचे, अरे 200 कारखान्यापैकी 90% कारखाने तुमचे, आणि तुम्ही मागा झालाय तर पुढे कोण गेलंय? आम्ही गेलो पुढं. अरे लाज वाटली पाहिजे या आजमाच्या मुख्यमंत्र्यांना. आमच्या आरक्षणाची थट्टा लावली तुम्ही. गोष्ट तिथं संपली नाही, तर त्या मुलाला सांगितलं, तू हम रस्त्यावरनं गाडी घेऊन जाऊ नको, तर तू ज्या समाजातून आला त्या समाजाच्या गल्ल्यामधनं ही गाडी घेऊन जा. बाबासाहेब मग असं केल्यावर काय होईल? तर सुताराच्या नेटावर असणारी माणसं, कुंभाराच्या वाड्यासमोर असणारी माणसं, गावगाड्यातला एखादा केश कटण्याचं काम करणारा नाभिक बंधू, गावगाड्यातला माझा मातंग समाजाचा माणूस, अरे त्यांना सुद्धा वाटेल की माझ्या गावातला कलेक्टर झालाय, आमच्यामध्ये सुद्धा गुणवत्तेला कमी नाही, आम्ही सुद्धा कलेक्टर बनू शकतो. त्याची लाल दिव्याची गाडी बघून गावातल्या एखाद्या पोराच्या मनात डॉक्टर बनण्याची इच्छा निर्माण होईल. हे आरक्षणाचं तत्व आहे, हे प्रतिनिधित्वाचं तत्व आहे. ज्या गावगाड्यामध्ये माझ्या गावगाड्यातल्या लोकांना ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला, त्याला माझ्या लोकशाहीमध्ये मान सन्मान इज्जत मिळावी म्हणून रिझर्वेशनचं तत्व आहे. आणि तुम्ही आम्ही काय केलं? आमदार ह्यांचंच, खासदार ह्यांचंच, मुख्यमंत्री ह्यांचंच, कारखानदार यांचंच, पैसे ह्यांचंच, पाहुणं रावलं. गावगाड्यातल्या लोकांना माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की चंद्रसेन सोनारांना आणि लोहा खंडाला विजय मिळाला ना, अरे पद अनेक आहेत ना. आता आपल्यामध्ये सुद्धा काही अडचणी असतील बघा, आपल्यातले पण काही उमेदवार असतील, बिचारे ते पण चळवळीत काम करणारी माणसं आहेत. कुणीतरी 2 पावलं पुढे आलं पाहिजे, कुणीतरी 2 पावलं सुरनार पाटलांच्या बी पुढे जाऊया ना. अरे अख्खा समुद्र पडला, अख्खा महाराष्ट्र तुमच्या समोर पडलाय की नाही? महाराष्ट्र आता मला काही निवडणुकीला उभं राहायचं नव्हतं का? मला 4 विधानसभामध्ये बोलवलं होतं, तुम्ही इथून बराव नाही. मन मोठं करूया, गावगाड्या या सगळ्या 11 पुनर्जातींची युती करूया. युती 2 पावलं मागे घेऊन पहिल्या करू. जी माणसं निवडून येऊ शकते त्या माणसांना आपण सांगावं देऊ ना. अरे डिजिटल मीडिया आहे, अख्खा महाराष्ट्र हे भाषण बघतोय, कळत नाही माणसांना. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे बघा, या बॅलेट वरती 4 नंबरचं बटन आहे. किती नंबरचं? 4 नंबरचं. आणि तुम्हाला एक सांगतो, ही बॅट आहे, बॅट. आणि ऐका, या बॅटनं
सिक्स मारायचं, सिक्स. आणि सोनार पाटील ऐका, पहिल्या बॉल पासून सिक्स, छक्का मारायचा, छक्का. अरे आऊ थोडं घ्यायचं नाही. अरे आपल्याला एक कारखाना आहे का कोणतरी बरोबर? आपली काही बँक आहे का? आपली काही सुतगिरणी आहे का? आम्ही गोरगरिबाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं आहोत. गावगाड्यातल्या 18 पगार. अरे लोहा कंदार मुंगी सरकारला जागा द्यायची नाही, मुंगी सरकारला. आणि मतदानाला येताना वाजत गाजत यायचं, लाजत भुजत यायचं नाही. बंजारा समाजाच्या माणसांना माझं सांगणं आहे, धनगर समाजाच्या माणसाला सांगणं आहे, कपाळ धरून भंडारा. लिंगायत समाजाच्या माणसाला सांगणं आहे, बसवण्णाचं तत्व, तत्व, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं मानवतेचं तत्व, बाबासाहेबांचं संविधान वाचवायला आता हे महामानव येणार नाही. तुम्हाला आम्हाला जागा व्हावं लागल आणि ही निवडणूक हातात घ्यावी लागल. कुणाच्या पैशाला बेग घालणार नाही. माझं लाख मोलाचं मत आमच्या माणसाला द्यायचं, एवढा आशावाद तुम्ही मी तुमच्या समोर ठेवतो. आपला शब्द खाली पडू देऊ नका, हात जोडून विनंती करतो. चंद्रसेन सोनार पाटील, चंद्रशेखर पाटील तुम आगे बढ़ो. 23 तारखेनंतर आमदार चंद्रसेन सोनार. चंद्रशेखर पाटील